माझा विजय हा माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा आहे. त्यांनी माझी उमेदवारी फायनल केली, त्यांनी उभं केलं होतं आणि शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, नितीशजी पाटील साहेब, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी साहेब यांच्या सगळ्या ना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मान, खटाव, पट्टण, कोरेगाव या भागातील सगळ्या नेते मंडळींचे एकत्रित कष्ट आहे मला निवडून आणले. माझ्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींचं नियोजनात लोकसभा मतदारसंघ सगळं श्रेय या सर्वांना मी देतो. खालीलप्रमाणे आहे. विरोधकांना काय उत्तर असेल? प्रणिती सुशील कुमार शेंडे, इंडियन नॅशनल काँग्रेस, दुःख वाटते की आम्ही 5,71,033 वोट, निष्क्रिय व्यक्ती त्या लोकांना बबलू सीताराम गायकवाड, आणि दुःख सगळ्यात एका गोष्टीचं 4,730 वोट, गडकरी साहेबांसारख्या माणसाला भारतीय जनता पार्टी पक्षपाती 4,99,408 वोट, हायवेचं जाळं प्रोफेसर डॉक्टर अर्जुन गेना ओहाड यांचं डिपार्टमेंट सोडून सुद्धा इतर 2,405 वोट, खासदार येऊ द्या, कुमार चंद्रकांत लोंढे, त्याचे प्रश्न मार्गी लावायचं एक 618 वोट, असलेल्या नेत्याचं नाव सुगंध चंद्रकांत ठोकरे आणि PTI, जनतेला नकोशे असलेले सतीश मोहन बनसोडे, कामं न अपक्ष उमेदवार, लोकांना पहिले यादीत नाव जाहीर होतं, त्याला सुखदेव मस्के, हे अपक्ष माढा उमेदवार, लोकसभा मतदार 444 लोकसभा वोट, मतदारसंघातील उघडे विजय कुमार भगवान, जनतेनं लादली की काय होतं हे उत्तर मताधिक्याच्या नागनाथ भिसे, माध्यमातून 520 आपल्या माळशिरसच्या आमदारांना काय सांगाल? सुदर्शन रेचंद, 370 वोट, मला सोलापूर लोकसभा गायकवाड महासिंधू तुकाराम, मतदारसंघातील 366 सर्व वोट, मतदारांचे आभार मानतो. परमेश्वर पांडुरंग मी गेजगे, त्यांना विनंती केली 819 होती वोट, की आमच्याकडून एक पार्सल अंत्यनाथ होती, चुकून आले. 1,386 मला वाटलं नव्हतं 768 वोट, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता एवढी मनावर घेईल. 2,856 वोट, चांगल्याच मताधिक्याने ते पार्सल 3,103 वोट. मूळ गावी पाठवायचं काम केलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.